नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज महाराष्ट्र भूगोलवरती 50 प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 36. प्रश्न तिसरा, सह्याद्री पर्वतरांग कोणत्या भागात आहे? उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती? उत्तर आहे गोदावरी. प्रश्न पाचवा, विदर्भाची राजधानी कोणती आहे? उत्तर आहे नागपूर. प्रश्न सहावा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? तर उत्तर आहे मुंबई. प्रश्न सातवा, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा कोणत्या समुद्राला लागून आहे? उत्तर आहे अरबी समुद्र. तर 720 किमी समुद्रकिनारा हा लागून आहे. प्रश्न आठवा, कोकण भागात किती जिल्हे आहेत? उत्तर आहे 6. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे 6 जिल्हे कोकण भागात आहेत. प्रश्न नववा, महाराष्ट्राची दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी कोणती आहे? उत्तर आहे भीमा. उगम आहे भीमाशंकर पुणे या ठिकाणी. भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? उत्तर आहे कृष्णा. प्रश्न 11वा, सह्याद्री पर्वत कोठून सुरू होतो? उत्तर आहे नाशिक जिल्ह्यातून. प्रश्न 12वा, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? उत्तर आहे कळसुबाई, 1646 मीटर. प्रश्न 13वा, कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे सातारा. प्रश्न 14, महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोणत्या भागात पडतो? उत्तर आहे मराठवाडा. प्रश्न 15वा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? उत्तर आहे आंबोली, सिंधुदुर्ग या ठिकाणी. प्रश्न 16वा, दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे मांडवी. प्रश्न 17वा, पंचगंगा नदी कुठून उगम पावते? उत्तर आहे शहा पर्वतरांग, कोल्हापूर या ठिकाणाहून उगम पावते. प्रश्न 18वा, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उत्तर आहे भीमा नदी. प्रश्न 19वा, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न 20वा, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातील सर्वात मोठे जंगल कोणत्या भागात आहे? उत्तर आहे पूर्व विदर्भ या भागात, म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 22, कोणत्या जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प आहे? उत्तर आहे सोलापूर. प्रश्न क्रमांक 23, मुळा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे अहमदनगर. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील प्रमुख कृषी पिके कोणते? उत्तर आहे ऊस. प्रश्न क्रमांक 25, मराठवाडा प्रदेशात सर्वात जास्त शेती कोणत्या पिकाची आहे? तर उत्तर आहे कापूस. प्रश्न क्रमांक 26, सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्रात कोणत्या भागात आहे? उत्तर आहे उत्तर विदर्भ या भागात आहे. प्रश्न क्रमांक 27, कोकण भागाचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? तर उत्तर आहे मासेमारी आणि पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे. प्रश्न क्रमांक 28, महाराष्ट्रातील सर्वात लांब पूल कोणता आहे? उत्तर आहे बांद्रा वर्ली सागरी सेतू हा पूल सर्वात लांब पूल आहे. प्रश्न क्रमांक 29, माझगाव डॉक कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्रात सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 31, संपूर्ण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती आहे? उत्तर आहे सुमारे 720 किलोमीटर. तर सर्वाधिक रत्नागिरी या जिल्ह्याला लागून आहे. प्रश्न क्रमांक 32, कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे अहमदनगर या जिल्ह्यात आहे. तर उंची आहे 1646 मीटर.
प्रश्न क्रमांक 33. कोणता प्रदेश साखरपट्टा म्हणून ओळखला जातो? उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र हा प्रदेश साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 34. नाशिक जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे? तर उत्तर आहे गोदावरी. तर गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी झाला आहे. प्रश्न क्रमांक 35. महाराष्ट्रात किती कृषी हवामान क्षेत्रे आहेत? तर उत्तर आहे 9. प्रश्न क्रमांक 36. सोलापूर जिल्ह्याचा मृदा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे काळी माती रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 37. भंडारा जिल्ह्याचा विशेष उत्पादन कोणते आहे? उत्तर आहे भात. प्रश्न क्रमांक 38. कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पांढऱ्या मातीची निर्मिती होते? उत्तर आहे यवतमाळ. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रात सर्वात मोठे कृषी विद्यापीठ कोणते? उत्तर आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अहमदनगर या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 40. गोंदिया जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे? उत्तर आहे भात. प्रश्न क्रमांक 41. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे समुद्र किनारे व किल्ले या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 42. कोणता जिल्हा दारू उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? तर उत्तर आहे नाशिक. या ठिकाणी द्राक्षे वाईन बनवली जाते. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील प्रमुख वन्यजीव अभयारण्ये कोणते आहे? उत्तर आहे ताडोबा. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 44. कोणत्या जिल्ह्यात वाघोबा जलाशय आहे? उत्तर आहे पालघर या जिल्ह्यामध्ये वाघोबा जलाशय आहे. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्रातील मुख्य वाऱ्याचा प्रकार कोणता आहे? तर उत्तर आहे दक्षिणेकडून पश्चिम मान्सून हे वाऱ्याचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्रात सर्वात उष्ण तापमान कोणत्या भागात नोंदवले गेले किंवा नोंदवले जाते? उत्तर आहे विदर्भ म्हणजेच चंद्रपूर अकोला या जिल्ह्यामध्ये सर्वात उष्ण तापमान नोंदवले जाते. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रात सर्वात थंड भाग कोणता आहे? तर उत्तर आहे महाबळेश्वर. प्रश्न क्रमांक 48. दक्षिण महाराष्ट्रात कोणत्या पठाराचा काही भाग महाराष्ट्रात आहे? उत्तर आहे म्हैसूर पठाराचा. प्रश्न क्रमांक 49. खडकांचा प्रकार प्रमुखतः कोणता आहे? उत्तर आहे बेसाल्ट म्हणजेच डेक्कन ट्रॅप. प्रश्न क्रमांक 50. पैठण धरण कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे गोदावरी नदीवर.